आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। दरवर्षीप्रमाणे गणेशाची स्थापना कर, मनोभावे त्याची सेवा कर। विघ्नहर्त्याच्या येण्यानं तुझ्या आयुष्यातली सगळी विघ्न दूर होतील। आयुष्यातलं दुःखाचं वादळ शमणार हे नक्की। हो गुरुजी, तुम्ही म्हणताय तसंच होईल। माझ्या घरात पुन्हा एकदा आनंद नांदू दे। नांदणार नांदणार। तुला आणि तुझ्या कुटुंबाला इथून पुढे प्रत्येक संकटात लढाईचं बळ बाप्पा देणार। चिंता करू नको, चिंतामणी येतोय। शुभम भवतु। अंगणवाडी काय चाललंय? गप्पा बसा। गणपती घरी येण्यापासून थांबवण्यासाठी काहीतरी आयडिया शोधा, लवकर विचार करा। चला। काय करताय? विचार। तुमच्या तर इकडे या। असं काय करता येईल मला काही सुचत नाहीये। काहीतरी सॉलिड आयडिया शोधून काढली पाहिजे। मी इंटरनेटवर बघते काही सापडतंय का? मूर्ख मुली, या असल्या आयडिया इंटरनेटवर मिळत नसतात। शोधायला काय जाताय? थांबा। तुझं डोकं नाहीये, मग खोकाय खोका। आपण गणपतीची मूर्ती घरापर्यंत पोहोचूच दिली नाही तर? हे काम कोण करणार आणि कसं? हे पा, मला पुढे ढकलायचं नाही। मागच्या वेळेस रावसाहेबांनी सांगितलं आणि मी देवीच्या डोळ्यावर पट्टी बांधली। माझे डोळे मी गमावून बसली होती। मी या खेपेला रिस्क घेणार नाही। गणपतीच्या बाबतीत तर अजिबात नाही। काय माहिती गजानन माझीच मुंडी छाटून टाकेल। नाही नाही नाही, मला याच्यात पडायचं नाही। नाही नाही नाही। मग आपली भानगड त्या मैत्रीच्या समोर उघडी पडलेली चालणार आहे तुम्हाला? सगळ्यांचा सत्यानाश होईल। परिस्थिती झाली आहे, तुम्हाला बोलायला काय? गप्पा बस। लवकरात लवकर उपाय सुचवा, नाहीतर तुमच्यासाठी या घरात विहीर खोदेन मी। विहीर का खोदायची पण? गणपती येण्याआधी तुमच्या तिघांचं विसर्जन करायला। मी काय म्हणतो, आपण 1.5 दिवसासाठी मैत्रीला गायबच केली तर? नाही 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 मामा, आपण 1.5 दिवसासाठी तिला बेशुद्धच केलं तर? ते मग आयडिया। तिला बेशुद्ध केलं तरी यश गणपती बसवणारच ना। हो, मग आता असं काय करावं ज्यामुळे आपल्या बाहुलेरावांचं मनोरथ पूर्ण होईल? तुकतुकार, बेकार, मक्कार तुमच्या आयडिया। शक्ती खाली आहे। शक्ती लवकर ये खाली। आता कशाला बोलवते ही? अगं गणपतीचं डेकोरेशन करायला अजून काय? बस, आम्ही जाऊन येतो। तोपर्यंत विचार करून ठेवा, गणपती घरात आला नाही पाहिजे, नाहीतर माझं सोडाच, तुमचंही काही खरं नाहीये। चिमणे, चल घेऊन मला। चालता येत नाही मला, चाल। आता काय करायचं? आता स्वतःला वाचवण्यासाठी गणपती घरात कसा येणार नाही याचा विचार। मैत्री, सत्यनारायणाच्या पूजेचा देखावा करायचा ही जी कल्पना आहे ना, ती मला खूप आवडली आहे तुझी। म्हटलं कमी वेळात पटकन होईल असं काहीतरी, आणि साधं छान असेल, भारी दिसेल असं। लहानपणी दादा, कमलाई, आम्ही 3 महिन्याभरापूर्वीच सजावटीची तयारी करायला लागायचो।
आमच्या चाळीत सुद्धा ना गणेशोत्सव सुरू व्हायच्या 1 महिनाभर आधीच सगळी तयारी सुरू व्हायची. स्पर्धांची लगबग, सजावटीची तयारी, वर्गणी गोळा करायला सगळी धडपड. अर्थात मी त्यावेळीपासूनच पैशांच्या मागे पळत होतो, त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये मी कधीच इन्व्हॉल्व्ह झालो नाही. पण आत्ता असं वाटतंय की मी या सगळ्या गोष्टी या एका कारणामुळे मिस केल्या. आई, अगं माझं गोंडस बाळ आलं. बघ बघ बघ, डेकोरेशनची तयारी चालली. आणि तो बावला काय परत तुझ्यासोबत? जा त्याला ठेवून ये तिथे. काय सारखं त्या बावलाला घेऊन फिरायचं इथे? आणि मदत करा मला, चल. शक्ती, उद्यापासून गणपती बाप्पा येणार आहेत घरी, माहितीये ना? काय ग? ए चिवताई, खेळत काय बसलीयस? इथे ये बरं, मदत कर मला. शक्ती ये बस. हे घे, हे बघ, फुलं घे आणि यामध्ये हे फूल असं लावायचं. शक्ती, काय चाललंय? मदत नसेल करायची, ते जमत नसेल तर वेगळं काहीतरी काम कर. उगाच ते सगळं डिस्ट्रॉय करू नकोस. नाही, ते आम्ही करतो नंतर. ए इकडे ये, बस. मला मदत कर. तुला माहितीये, लहानपणी अशीच सजावट करताना बाबा मला बाप्पाच्या जन्माची कथा सांगायचे. तुला माहितीये का ही गोष्ट? शक्ती, तुला कधी असा प्रश्न नाही पडला का की गणपती